संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे। काल सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये तिल्लारी कुणबी आणि ताक कुणबी म्हणून 3 जातीचा पोटजातींचा त्यांनी ओबीसीमध्ये समावेश केला। पण मागील 40 वर्षापासून जे आंदोलन चालू आहे, असंख्य आत्महत्या झाल्या, ऐतिहासिक मोर्चे झाले आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांचं वर्षातलं 6वं उपोषण चालू आहे, तरी हे सरकार दखल घेत नाही। म्हणून त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव, सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना, सर्व धर्मीय व्यापारी संघटना, चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल, इथले सर्व आमचे संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, सर्व सामाजिक संघटना उद्याच्या बंदमध्ये 26 सप्टेंबर म्हणजे गुरुवारी या बंदमध्ये सामील होऊन मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आम्ही गुरुवारी उतरत आहोत। माझं आव्हान आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम बांधवांना की संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी आवाहन केलं की हा बंद शांततेत पार पडला पाहिजे, कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे, कोणत्याही शासकीय वस्तूची नुकसानी झाली नाही पाहिजे व योग्य त्या मार्गाने जसं आपण आतापर्यंतचे सगळे आंदोलन केले त्याच मार्गाने आपण उद्याच्या परवा दिवशीचं गुरुवारचं आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवू। व सरकारला परत एकदा आवाहन करतोय की आमचा योद्धा लढता लढता उद्या जर शहीद झाला तर या सरकारची नक्कीच खैर नाही, एवढं मात्र सरकारनं ध्यानात ठेवावं। नाहीतर असा परत आम्हाला आमच्या समाजाला एवढा प्रामाणिक नेता मिळालेले नेते सगळे बघितले, आपण सगळे आपले घराभराचे काम करतात, पण आमच्या समाजासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून एका सर्वसामान्य ऊसतोड कामगारानं जे ऐतिहासिक आंदोलन उभा केलंय त्या आंदोलनाला सर्व धर्मीयांनी पाठिंबा दिलेलाच आहे। अजूनही परवा दिवशी देतील अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्व पत्रकार बांधवांना अनेक विनंती करतो तेवढ्याच ताकदीनं तुम्हीही असं वार्तांकन करा की लवकरात लवकर सरकारनं या आंदोलनाची दखल घ्या। त्या दिवशी मोर्चा किंवा सभा असणार आहे का तुमच्याकडे? नाही, आपण फक्त बंदचं आवाहन केलं। त्या दिवशी सोलापूर शहरातले सर्व शाळा कॉलेजेस असतील, शासकीय व खासगी आस्थापना असतील, त्या दिवशी बंद राहतील। आम्ही असं सगळ्यांना आवाहन करतो।